नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी मस्त अशी खीरेची रेसिपी घेऊन आलेली आहे। अगदी साधी सिंपल सोप्या पद्धतीने खीर बनवण्याचा व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सो बघा, खीर कशी मस्त एकजीव झालेली आहे, एकसंध झालेली आहे आणि दिसायला किती यम्मी आणि किती छान मलाईदार दिसत आहे आणि चवीलासुद्धा तशीच अप्रतिम झालेली आहे। चला तर बघूया आपण खीरेची रेसिपी। त्यासाठी मी इथे अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहे। ही 4 व्यक्तींसाठी मी खीर बनवत आहे। सो इथे अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहे, स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे आणि ही मस्त 1 चमचाभर साजूक तुपामध्ये आपण भाजून घेणार आहे। तुपामध्ये भाजत असताना आपण अगदी असे आपल्याला आपले तांदूळ लाल करायचे नाही आहे। सो सफेद व्हाईटच तांदूळ आपल्याला ठेवायचे आहे आणि 1 टेबलस्पून साजूक तुपामध्ये आपण छान असे खमंग आपले तांदूळ भाजून घ्यायचे आहे। बघा, तांदूळ भाजून झाला हे आपल्याला केव्हा समजेल, जेव्हा तांदूळ असा सुटसुटीत होईल, तो असा चमच्याला किंवा कढईला चिपकणार नाही, तेव्हा समजून जायचं की आपले तांदूळ भाजून झालेले आहे। आणि बघा, छान असा खमंग सुगंध त्या तांदूळामधून येईल आणि तांदूळ आपल्याला लाल होऊ द्यायचे नाही आहे। सो आपण अशा पद्धतीने तांदूळ भाजून घेणार आहे आणि तांदूळ भाजल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या जारमधून तांदूळ खूप छान असे बारीक करून घ्यायचे आहे। बघा, इथे मी दाखवत आहे, मस्त आपल्याला आपला तांदूळ बारीक वाटून घ्यायचे आहे। बारीक म्हणजे आपल्याला असं रवा टेक्स्चर त्याचं ठेवायचं आहे, रवाळ वाटून घ्यायचे आहे। अगदी आपल्याला असं एक पिठीसारखं किंवा बघा, मी दाखवत आहे तुम्हाला, अशा पद्धतीने थोडं रवाळ आपल्याला ठेवायचं आहे। बघा, असे रवाळ आपल्याला तांदूळ ठेवायचे आहे। बघा, अशा प्रकारे आता आपण खीर बनवायला घेणार आहे। खीर बनवताना मी इथे 1 लिटर दूध घेतलेले आहे। दूध आपण तापवून घ्यायचं आहे आणि दूध तापवून घेताना ज्या भांड्यात तापवणार आहे त्या कढईमध्ये थोडंसं घोटभर किंवा अर्धा कप पाणी राहू द्यायचं आपल्याला, जेणेकरून आपल्या कढईला खाली दूध लागणार नाही आणि दूध लागल्यामुळे दुधाला जळल्यासारखा वास येतो। आणि बघा, इथे आपण बारीक केलेला आपला तांदूळची पावडर किंवा तांदूळ असं रवाळसारखा आपण जे बारीक करून घेतलेला आहे, तो आता दुधामध्ये टाकून घेणार आहे आणि दुधाला छान अशी मस्त दणकून उकळी काढून घेणार आहे। त्यामध्ये विलायची पावडर टाकणार आहे आपण, इलायची पावडर छान टेस्टसाठी, आणि खोबऱ्याचं खीस टाकणार आहे आपण। तुम्ही ओल्या खोबऱ्याचं सुद्धा टाकू शकता। मी ते वाळलेल्या ड्राय खोबऱ्याचं टाकलेलं आहे, खिसून घेतलेलं आहे। अर्धी वाटी खीस टाकत आहे मी, मस्तच असं। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला वाटलं तर टाका, तुम्ही अवेलेबल नसेल तर नका टाकू। आणि त्यानंतर मी इथे थोडे बदाम काप टाकत आहे, काजू काप तुम्ही टाकून घ्या। ड्रायफ्रूट्स टाकायचे, ड्रायफ्रूट्स तुमच्या मर्जीने तुम्ही टाकू शकता। इथे तुम्ही पिस्ता, काजू, बदाम जसे तुम्हाला टाकायचं असेल, जे टाकायचं असेल ते तुम्ही टाकू शकता। सो इथे बघा, आणखी छान असे ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर आपल्या खिरीला छान अशा उकळ्या घालून द्यायच्या आहे, कारण की आपल्या खिरीमध्ये आपण तांदूळाची पावडर बनवून टाकलेली होती, ती छान अशी शिजून येईल तोपर्यंत एकसारखं आपल्याला चमचा हलवत राहायचं आहे, नाहीतर आपण टाकलेले तांदूळ खालीच चिपकून बसतील। आणि बघा, इथे मी चवीनुसार साखर टाकून घेत आहे। मी इथे 1 वाटी साखर टाकून घेत आहे। तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही आणखी साखर टाकू शकता, तुमच्या चवीनुसार तुम्ही साखर ॲड करू शकता। साखर हे सर्वात शेवटी मी इथे ॲड करून घेत आहे आणि छान मस्त दणकून उकळ्या काढून घ्यायच्या आहे खिरीला आणि एकसारखं आपला चमचा फिरवत राहायचा आहे, नाहीतर आपल्या तांदूळाची जी रवाळ बारीक करून टाकलेला तांदूळ जो आहे आपण, तो एका जागी लागून बसेल आणि त्याचा असा घट्ट गोळा बनेल। त्यासाठी आपल्याला एकसारखा चमचा हलवत राहायचा आहे। आणि बघा, इथे एकसांत अशी एकजीव आपली खीर झालेली आहे आणि टेक्स्चर बघा खिरीचं, जास्त घट्ट पण झालेली नाही आणि पातळ पण झालेली नाही आहे। खूप छान अशी यम्मी आपली खीर बनवून तयार झालेली आहे। तुम्ही अशी खीर नक्की बनवा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद।